तर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नागपूरमधल्या विधिमंडळावर आज 2 मोर्चे धडकणार आहेत। विदर्भ विकलांग संघर्ष समिती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास मंच बीड या 2 संघटना आज विधिमंडळावर मोर्चा काढणार आहेत। विदर्भ विकलांग समितीचा मोर्चे टेकडी लाईन मार्गावर थांबवण्यात येणार आहे आणि मोर्चाच्या दृष्टीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आमचे प्रतिनिधी अमर काणे सध्या आपल्याबरोबर थेट नागपूरमधून जोडले गेलेत। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। अमर, आज हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे, आजपासून अधिवेशन सुरू होतंय, मात्र त्याचबरोबर सालाबादाप्रमाणे मोर्चे सुद्धा धडकणार आहेत। आज 2 मोर्चे येणार आहेत, काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत? अनुपमा, विधिमंडळात आज पहिला दिवस आहे। खरं तर फडणवीस सरकारची आजपासून खऱ्या अर्थाने परीक्षा सुरू होईल आणि दुसरीकडे विधिमंडळाच्या बाहेर सुद्धा 2 मोर्चे धडकणार आहे। खरं तर पहिलंच अधिवेशन असल्यामुळे यावेळेला मोर्चांची संख्या कमी राहणार आहे, पण आज 2 मोर्चे येणार आहे आणि त्याच्यात विकलांग मोर्चा जो आहे तो थोडा महत्वाचा राहणार आहे। दिव्यांग आयुक्तालयाकडून जो बोंगळ कारभार आहे त्या निषेधार्थ हा संपूर्ण मोर्चा काढण्यात येतोय आणि एकूण पोलिसांनी सुद्धा चोख असा बंदोबस्त ठेवलेला आहे। आणि या अधिवेशनामध्ये दुसरीकडे विधिमंडळामध्ये 20 विधेयक येणार आहे, त्यामुळे तिकडेही सगळ्यांचंच लक्ष राहील। एकूणच फडणवीस सरकारचे काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, त्यानंतर आता हे अधिवेशनच आहे, त्यामुळे आज विधिमंडळात काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। निश्चितच समोर जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपण यावर चर्चा करू। अमर काणे आमचे प्रतिनिधी नागपूरमधून आपल्या बरोबर होते। हिवाळी अधिवेशनामध्ये 20 विधेयक येणार आहेत आणि आज पहिला दिवस हा वादळी ठरू शकतो। विकलांग मोर्चा असणारे दिव्यांग आयुक्तालयाच्या भोंगळ कारभाराविरोधात, तेव्हा या मोर्चाकडे सुद्धा लक्ष असेल।